जय श्रीराम. श्री हनुमान चालीसा. श्री हनुमान चालीसा हनुमानजींच्या महिमेचे वर्णन करणारे एक अद्भुत स्तोत्र आहे, जे भक्तांना धैर्य, बळ आणि आध्यात्मिक शांती प्रदान करते. हनुमान चालीसाचे नियमित पठण केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते, भय समाप्त होते आणि जीवनात आत्मविश्वास वाढतो. विशेषतः मंगळवार आणि शनिवार या दिवशी श्रद्धेने आणि नियमपूर्वक याचे पठण केल्याने श्री हनुमानजींची अपार कृपा प्राप्त होते. हनुमान चालीसा का वाचावी? हनुमान चालीसाचे महत्त्व आणि फायदे काय आहेत, तसेच पठण करण्याचा विधी काय आहे? चला तर जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या. तर पहिला प्रश्न आहे की हनुमान चालीसा का वाचावी? दररोज हनुमान चालीसाचा पाठ केल्याने मनातील भीती कमी होते. जर तुम्हाला सुद्धा लहान लहान गोष्टींची भीती सतत वाटत असेल तर तुम्ही सुद्धा नियमित हनुमान चालीसाचा पाठ करा. आयुष्यात सफल होण्यासाठी आत्मविश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. जी व्यक्ती नियमित हनुमान चालीसा पाठ करते त्या व्यक्तीचा आत्मविश्वास हा वाढत असतो. हनुमान चालीसाचा पाठ केल्याने आर्थिक संकटांपासून सुटका होते. जर तुम्ही कर्जामुळे त्रासलेले असाल तर तुम्ही नियमित हनुमान चालीसाचा पाठ करा. नियमित हनुमान चालीसाचा पाठ केल्याने घरातील तसेच तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होते, तसेच तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. असं म्हणतात की दररोज हनुमान चालीसाचा पाठ केल्याने मोठमोठे रोग बरे होतात. तसेच एखादी व्यक्ती नियमित हनुमान चालीसाचा पाठ करत असेल तर ती व्यक्ती नेहमी निरोगी राहते. घरातील वृद्ध व्यक्तींनी निरोगी जीवन जगण्यासाठी रोजच नित्य हनुमान चालीसाचे पठण अवश्य करावे. दररोज हनुमान चालीसाचा पाठ केल्यामुळे कामामध्ये अडथळे येत नाहीत, शिवाय व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळते. हनुमान चालीसाचा नियमित पाठ केल्याने भगवान हनुमानांची आपल्यावर विशेष कृपा प्राप्त होते. भगवान हनुमानांना कलियुगातील जागृत दैवत मानलं जातं. ज्या व्यक्तीवर भगवान हनुमानांचा वरदहस्त असतो अशा व्यक्तीवर कधीही संकटे येत नाहीत. तर अशा प्रकारे आपण पाहिले की हनुमान चालीसा का वाचावी, त्याचे नियमित पठण का करावे. चला तर मग आता पाहूया हनुमान चालीसा पठणाचे फायदे काय आहेत, त्याचे महत्त्व काय आहे. तर हनुमान चालीसाचे महत्त्व खूप मोठे आहे. हे स्तोत्र फक्त धार्मिक पाठ नाही तर ते भक्तांच्या जीवनातील अनेक अडचणींवर मात करण्याचे एक साधन आहे. कलियुगात सर्व शक्तिशाली चिरंजीवी असलेल्या हनुमानांची कृपा प्राप्त होण्यासाठी हनुमान चालीसा खूप महत्त्वाची आहे. तर पहिले महत्त्व आहे संकट निवारण्यासाठी. हनुमानजी हे सर्व संकटांचे निवारण करणारे देवता आहेत. हनुमान चालीसा वाचनाने जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांपासून आणि अडचणींमधून मुक्ती मिळते. अगदी तुम्हाला जर शारीरिक त्रास असेल, मानसिक त्रास असेल, भूतबाधा करणीबाधेचा त्रास असेल किंवा कुठलेही ग्रहपीडा दोष असेल तरी देखील हनुमान चालीसा वाचल्याने तुमचे सर्व संकटांचे निवारण होते. दुसरा महत्त्वाचा फायदा आहे मनोबल वाढण्यासाठी. हनुमान चालीसा वाचन केल्याने आत्मविश्वास वाढतो. हे स्तोत्र भक्तांच्या मनोबलाला चालना देते आणि त्यांना जीवनातील प्रत्येक परीक्षेला सामोरे जाण्यासाठी प्रेरणा देते. आजकालच्या या धावपळीच्या युगात तर खूप जणांना अँक्झायटी, डिप्रेशन, मानसिक ताणतणाव अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तर त्यासाठी हनुमान चालीसा हा एक रामबाण उपाय आहे. हनुमान चालीसाचे पठण केल्याने स्वास्थ्य सुधारते. हनुमान चालीसा नियमित वाचन केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. हनुमानजींच्या कृपेने आजारांपासून लवकरच आराम मिळतो. पुढील फायदा आहे यशप्राप्ती. हनुमान चालीसा वाचन केल्याने जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळते. हे स्तोत्र भक्तांना त्यांच्या उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी प्रेरित करते. विद्यार्थी दशेमध्ये असलेल्या मुलांनी तर हनुमान चालीसाचे नियमित पठण करावे. त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढते आणि एकाग्रता वाढून त्यांना चांगले यश प्राप्त होते. कारण हनुमानजी हे सर्व शक्तिमान आणि फक्त बाहुबलीच नाही तर ते बल, बुद्धी आणि विद्या याचे दाता आहेत. पुढील फायदा आहे आध्यात्मिक उन्नतीसाठी. हनुमान चालीसा केवळ वाचनाने भक्तांच्या मनात आध्यात्मिक जागृती होते. हे वाचन मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा आणते.
ज्यामुळे भक्तांचे जीवन अधिक आनंदी आणि संतुष्ट होते। आणि आजकालच्या धावपळीच्या युगात तुम्हाला जर मानसिक शांती हवी असेल तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही आहे। त्यापुढील महत्त्व आहे सुरक्षितता। हनुमान चालीसा वाचनाने नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते। हनुमानजींची कृपा भक्तांना वाईट शक्तींपासून सुरक्षित ठेवते। कर्णीबाधा, भूतबाधा, भूतपिशाच बाधा किंवा दृष्ट लागणे, वाईट शक्तींचा त्रास होणे अशा नकारात्मक गोष्टींपासून आपल्याला हनुमानजी संरक्षण देतात। पुढील महत्त्व आहे सकारात्मकता। हनुमान चालीसा वाचनाने मनात सकारात्मक विचारांचे बीजारोपण होते। हे सकारात्मक विचार जीवनात नवी ऊर्जा आणि उत्साह आणतात। तर हे सर्व आहेत हनुमान चालीसा पठण करण्याचे महत्त्व आणि त्याचे फायदे। साधकाने कशा प्रकारे हनुमान चालीसाचे पठण करावे त्याचे काही नियम आहेत। तर पठण करण्याची विधी काय आहे ते जाणून घेऊया। श्रद्धेने आणि नियमपूर्वक हनुमान चालीसाचे पठण केल्यास ते सर्व प्रकारच्या अडथळ्यांना दूर करू शकते आणि श्री हनुमानजीची अपार कृपा प्राप्त होते। तर मग सुरुवात करूया पठण विधीला। सर्वप्रथम शुद्धता आणि तयारी। सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा। पूजास्थळाला गंगाजलाने किंवा गोमूत्राने शुद्ध करा। त्यानंतर दीप प्रज्वलित करा। त्यानंतर सिंदूर, चमेलीचे तेल आणि गुळ चणे अर्पण करा। सर्वप्रथम श्री गणेशांना वंदन करा। मन एकाग्र करून श्रीराम आणि हनुमानजींचे ध्यान करा। लक्षात ठेवा, श्रीरामांना वंदन केल्याशिवाय तुमची सेवा हनुमानजींचरणी पोहोचणार नाही। तर प्रभू श्रीरामांना वंदन करायला विसरू नका। स्थान आणि दिशा। पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचे आहे। बसण्यासाठी स्वच्छ आसन घ्या आणि शांत वातावरणातच पाठ करा। पाठ करण्यासाठीची आहे शुभ वेळ। ब्रह्ममुहूर्त सकाळी 4 ते 6 दरम्यान आणि संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान सर्वोत्तम आहे। मंगळवारी आणि शनिवारी विशेष केलेले पाठ हे फलदायी मानले जातात। आता जाणून घ्या पठणविधी। हनुमान चालीसाचे पठण करताना स्पष्ट उच्चारण करा आणि अर्थ समजून भावपूर्वक पठण करा। गानशैलीत वाचन केले तर अधिक प्रभावी ठरते। दिवसातून एकदा वाचणेही लाभदायक असते, पण विशेष कृपेसाठी 7, 11, 21 किंवा 40 दिवसांचे पठण करा। अगदी विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी दररोज 100 वेळेस हनुमान चालीसा पठणाचे अनुष्ठान केले जाते। त्यानंतर पठणानंतर हनुमानजींची आरती करा आणि ओम हम हनुमते नमः या मंत्राचा जप करा। प्रसाद अर्पण करा आणि सात्विक आहार घ्या। शक्य असल्यास हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या। हनुमान चालीसाचे पठण करताना काही सावधानता पाळायला हवे, जसं की पठणादरम्यान मन भटकू देऊ नका। क्रोध, अहंकार आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा। दीनदुखींची मदत करा, यामुळे हनुमानजींची विशेष कृपा प्राप्त होईल। हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी त्यांची सेवा करणे आणि गरजू लोकांना मदत करणे शुभ मानले जाते। जर हा पाठ योग्य पद्धतीने केला गेला तर जीवनातील अडचणी दूर होतात आणि भक्ताला आध्यात्मिक तसेच मानसिक शांती मिळते। तर श्रोतेहो, तुम्हाला हे हनुमान चालीसा पठणाचे महत्त्व आणि हनुमान चालीसा पठणाचा विधी आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन माहितीची लिंक, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच अजून नवीन आध्यात्मिक प्रगतीच्या माहितीसह। तोपर्यंत सर्वांना सीताराम, जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।